होय, हे काँग्रेसनंच केलंय असा संदेश देणाऱ्या होर्डिंग्स सध्या संपूर्ण शहरभर झळकतायत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यांचे पुत्र अमित देशमुखांच्या छायाचित्रांसह काँग्रेसनं केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न पालिका निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलाय. अर्थातच शहराच्या सगळ्याच प्रमुख भागात असलेल्या या होर्डिंग्सवर विरोधक जोरदार टीका करतायत. लातूरला पाणी पुरवठा करणारी रेल्वेची फोटो छापून म्हणतात हे सुद्धा काँग्रेसनीच केलं म्हणून. इथे काँग्रेसचं सरकार, इथं आतापर्यंत महानगरपालिका काँग्रेस सरकार आहे आणि पाणी आणताना रेल्वेनं पाणी आणावं लागलं, ही खरं म्हणजे शर्मेची बाब आहे. तुम्ही सत्तेत असताना पाणी देऊ नाही शकलात, केंद्र सरकारनं रेल्वेनं पाणी पुरवलं आणि तुम्ही ताट मान करून बॅनर लावून सांगता, होर्डिंग अडकावून सांगता की हे सुद्धा आम्हीच केलं. म्हणजे तुम्हाला काय लावावं एवढी सुद्धा बुद्धी नाही आहे. एक थेंब पाणी देऊ शकले 6 महिने. लोकांनी टँकरनी पाणी भरलं, कुलपाला कुलूप लावलं, बाहेर असलेल्या पाण्याला कुलूप लावावं लागलं, एवढे हाल झाले. सगळ्या देशामध्ये अपकीर्ती झाली आणि हे करून दाखवलं. म्हणतात जो कार्यकर्ता या लातूरचा विकास करू शकेल आणि त्याची चाड आहे अशा माणसाला लातूरकर निवडून देतील याची मला खात्री. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी तर ही होर्डिंग्स म्हणजे काँग्रेस रूपी रावणाचा अहंकार असल्याची टीका केली आहे. तर विरोधकांनी सकारात्मक प्रचार करण्याचं आवाहन काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केलंय. आज जे फळक दिसतात, रावणाचा अहंकार हा यांच्या अहंकारापेक्षा छोटा वाटतो, हे फळक पाहिल्यानंतर आम्हाला वाटतं. आणि निश्चित येणाऱ्या महानगरपालिकेत हा रावणाचा अहंकार काँग्रेसमध्ये असणारा हा निश्चित इथली जनता त्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. सकारात्मक बोललं पाहिजे. नकारात्मक प्रचार करण्याची जी काही त्यांनी पद्धत सुरू केलेली आहे याला लातूरकरांनी कधीही स्वीकारलेलं नाही. त्यामुळं सकारात्मक प्रचार त्यांनी करावा. आणि पालकमंत्र्यांना तर माझं आव्हान आहे की ही शुड बी पॉझिटिव्ह अँड नॉट नेगेटिव्ह. यंदाच्या निवडणुकीत पालिका प्रचारात होर्डिंग सर्वच पक्षांनी कळीचा मुद्दा केलाय. त्यामुळे या होर्डिंगचा नेमका कुणाला फायदा होतो हे मतदानानंतरच स्पष्ट होईल. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.